वसई विरार महापालिकेत पुढील महापौर कुणाचा बसणार याचा फैसला आता थेट नालासोपारा विधानसभा मतदारसंघ करणार आहे. कारण संपूर्ण महापालिकेतील 115 नगरसेवकांपैकी तब्बल 63 नगरसेवक केवळ नालासोपाऱ्यातून निवडून येणार आहेत. म्हणजेच महापौर पदाची चावी अक्षरशः नालासोपाऱ्याच्या हातात असल्यानं सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष या एका मतदारसंघावर केंद्रित झाले आहे. वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात वसई, नालासोपारा आणि बोईसर असे 3 विधानसभा मतदारसंघ येतात. मात्र संख्याबळाच्या खेळात नालासोपारा बाकी दोन्ही मतदारसंघावर भारी पडत आहे. उत्तर भारतीय आणि मराठी मतदारांसह मुस्लिम, ख्रिश्चन आणि कोकणातील नागरिकांचे मजबूत समीकरण या भागात असून त्यामुळे इथली राजकीय लढत अधिकच रंगतदार ठरत आहे. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहता सध्या नालासोपाऱ्यावर भाजपचा वरचष्मा दिसतो. क्षितिज ठाकूर यांचा पराभव करत भाजपचे राजन नाईक विजयी ठरल्यानं भाजपचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. त्यामुळे नालासोपाऱ्यातून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून थेट महापौर पदावर दावा ठोकण्याची तयारी भाजपने केली आहे. मात्र ही लढत सोपी नाही. नालासोपाऱ्यातील सर्वात ताकदवान पक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीशी भाजपला थेट 2 हात करावे लागणार आहेत. त्यामुळे वसई विरारची सत्ता कोणाच्या हाती जाणार याचे उत्तर आता नालासोपाऱ्याच्या मतपेटीतूनच मिळणार आहे. नालासोपारा विधानसभा असेल, वसई विधानसभा आणि बोईसर तिन्ही ठिकाणून भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित प्रचंड प्रमाणात होईल. रणनीती म्हणजे काय, आम्ही लोकांशी संपर्क, आमदार म्हणून आम्ही केलेली कामं, केंद्रातली आमची सत्ता आहे आदरणीय मोदीजींची, त्या सत्तेच्या माध्यमातून त्याचं घेतलेले जनकल्याणाचे निर्णय आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि माझ्या सर्व लाडक्या बहिणीचे लाडके देवाभाऊ आदरणीय फडणवीस साहेब आणि आदरणीय शिंदे साहेब ह्यांनी जे सरकार, आदरणीय पवार साहेब यांनी जे सरकारमध्ये घेतलेले निर्णय आम्ही लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. त्यामुळे इथले मतदार चांगल्या प्रकारे खुश आहेत. आचोळाचा हॉस्पिटल प्रश्न मार्गी लागला. 2 ब्रिज, कॉन्क्रिटीकरण, हायवेवरून येणारे रस्ते, त्याचं डिमार्केशन चालू आहे. तेही काम अतिशय वेगाने होणार आहे. हॉस्पिटल असेल, रस्ते असतील, गटाराचं, मेट्रो 13 मंजूर झाली आहे. कोस्टल रोड मंजूर झालेला आहे. येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळाही महापालिकेकडे वर्ग होऊन गरिबांच्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण आहे. जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमातून तसेच सेमी इंग्लिश, म्हणजे त्यांना इंग्लिशही आलं पाहिजे. मराठी तर आमची मायभाषा आहेच, मायबोली आहेच, आमची मायमाऊली आहे मराठी, ती तर सगळ्यांना आलीच पाहिजे. वसई विरारचा सर्वांगीण विकास करायचा असेल, माझ्या दीन, दलित, शोषित, पीडित गरिबांना जर चांगल्या नागरी सुविधा द्यायच्या असतील तर भारतीय जनता पार्टी आणि महायुती ह्यांनाच विजयी करणं आवश्यक आहे. आमचे जवळजवळ 20 ते 25 पॅनल हे आमचे चांगल्या पद्धतीने, म्हणजे आम्ही जर आता स्टडी केली तर आमचे 20 पॅनल हे कितीही काय झाले तरी ते आमच्या हायेस्ट मताने निवडून येतात. आम्ही थोडा आणखी जोर मारला तर आमच्या आणखी 2-4 पॅनल, म्हणजे आम्ही 100 पार करतो. हा आमचा गणित आहे. 100 नगरसेवक आमचे निवडून येतील.